नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मी शिल्पा साळसकर तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज सकाळी आपली सकाळ जी आहे थोडीशी लेट झालेली आहे. त्याचं कारण पण असंच आहे, कारण की मी आज ऑफिसला सुट्टी मारलेली आहे. तब्येत ठीक नव्हती म्हणून सुट्टी घेतलेली होती. तर मी सकाळी जवळजवळ 8:30-9 वाजता उठलेले होते. तर उठले आणि पहिले गॅलरीमध्ये गेले. तर हा आहे आपल्या गॅलरीतला व्ह्यू. मस्त असा ग्रीनरी समोर दिसते. पण आता थोडंसं उन्हाळा असल्यामुळे काही झाडं सुकलेली होती. तर त्यामुळे मला एवढे ग्रीनरी दिसणार नाही. पण पावसाळ्यामध्ये खूप अशी हिरवळ असते मस्तपैकी. खूप छान असं झाडं बिडं गवतं वगैरे आलेली असतात. त्यानंतर मग जेवणाला सुरुवात केली. फ्रेश वगैरे झाली छान आणि थोडंसं जेवणाला सुरुवात केली. आणि इथे मला चपाती आणि भाजी बनवायची होती. तर म्हटलं चला पटापटा चपाती भाजी बनवूया. म्हणजे मी पिठलं बनवलं होतं आज बेसनचं पातळ असं. मला खूप आवडतं, पण हे पिठलं मला भाकरीसोबत खायला खूप जास्त आवडतं आणि भाकरीसोबतच ते खूप जास्त छान लागतं. पण मी ते भाकरी नाही केलेली, चपाती केली होती. ते बघा, हे अशा प्रकारे पिठलं बनवलं होतं. तेव्हा मी राई, जिरं, कढीपत्ता, मिरची फोडणीला घातलेली होती. बेसनमध्ये छान हळद मीठ टाकून छान पातळ करून ते सारण घेऊन ते फोडणीला घातलेलं आणि छान मग त्याला ढवळून घेतलं मीठ वगैरे टाकून. साईडला एका पटापटा चपात्या बनवून घेतल्या, कारण की मला दवाखान्यात जायचं होतं परत, म्हणून मधल्या वेळामध्ये. कारण मग दुपारी परत खूप वेळ होतं आणि ऊन पण होतं, म्हणून सकाळी सगळं आधी जेवण वगैरे आवरून घेतलं. आणि विचार झालेला ॲक्च्युली एसटीच्या ट्रेनने जायचं, पण ती 10-10:30ची काहीतरी ट्रेन होती, त्यामुळे ती मला ट्रेन भेटणार नाही मला माहीत होतं. म्हणून म्हटलं चला थोडंसं जेवण वगैरे थोडं लेटच जाऊया. तर मंडळी इथे सगळं माझं जेवण वगैरे आवरून झालेलं होतं. अशा प्रकारे सगळं किचन वगैरे क्लीन केलं आणि मी निघाली होती डॉक्टरकडे जायला. डॉक्टरकडनं जाऊन आली. संध्याकाळची दिवाबत्तीची वेळ झालेली होती. दुपारची सगळी कामं मी करून आलेली, डॉक्टरकडे वगैरे जाऊन आलेली होती. आल्यावर थोडा वेळ आराम केला आणि मग संध्याकाळी उठून फ्रेश वगैरे होऊन दिवाबत्ती केली, देवाला दिवा लावला. छान दिवा ओवाळला वगैरे, मस्त असं छान नमस्कार करून देवाला आपली जी इच्छा आहे मनातली ती सांगितली. आणि नंतर मग म्हटलं चला आज थोडासा चहा बनवूया, कारण की गरमी असू दे, थंडी असू दे किंवा पावसाळा असू दे, तर मला चहा लागतो. आणि देवपूजा झाल्यावरती मी कापूर थोडंसं घरामध्ये सगळीकडे म्हणजे कापूर जाळला आणि सगळे धूप असं दाखवलं. ते कापूर सगळ्या घरामध्ये म्हणतात आपल्याला की घरामध्ये धूप किंवा कापूर आपण जेव्हा जाळतो आणि आपल्या पूर्ण घरामध्ये जेव्हा फिरवतो, जी निगेटिव्हिटी घरातली असते ती सगळी निघून जाते आणि पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये येते आणि पॉझिटिव्ह वाईब्स आपल्या घरामध्ये राहतात. तर त्यामुळे घरामध्ये कापूर, अगरबत्ती किंवा धूप जाळलेलं खूप चांगलं आणि शुभ मानलं जातं. म्हणून मी आज कापूर जाळला. कधी धूप जाळते, कधी कापूर जाळते. तांदळावरती हा कापूर ठेवला आणि अख्ख्या घरामध्ये म्हणजे हॉलमध्ये, बेडरूममध्ये, किचनमध्ये, पूर्ण घरामध्ये मी गॅलरीमध्ये वगैरे हा म्हणजे कापूर पेटवलेला जो सगळीकडे दाखवला मी. त्याचा धूर असा सगळीकडे होऊ दिला आणि नंतर देवाजवळ आणून ठेवून दिला. देवाला नमस्कार वगैरे केला आणि नंतर थोडासा चहा ठेवला, कारण की मला चहा संध्याकाळी घरी असल्यावरती कोरा चहा लागतोच आणि मी म्हणजे विदाऊट अद्रकचा चहा पितच नाही कधी. मला अद्रकचा चहा आवडतो खूप. तर मी याच्यामध्ये साखर, थोडीशी पावडर आणि थोडासा अद्रक टाकला. गरमी असू देत, थंडी असू देत, पावसाळा असू देत, मला अद्रकचा चहा लागतो. त्यानंतर माझ्या ह्या वेली बघा खूप छान अशा ना मस्त फुललेल्या आहेत. मी जेव्हा ऑफिसमधनं घेऊन आलेलं एक छोटंसं बोलतात ना, एक दांडी छोटीशी आणली, त्याला 2-3 पानं होती.
अशी मी वेल आणलेली होती आणि मी ह्या वेली पहिल्या कुंडीमध्ये लावलेल्या, पण त्या कुंडीमध्ये व्यवस्थित होत नव्हत्या, सुकून जायच्या. मग मी त्या वेली काढल्या आणि ऑफिसमधनं एक आणलेले वेल अशा करून मी 3-4 बॉटल्समध्ये, बाटल्यांमध्ये, त्या काचेच्या बाटल्यांमध्ये वेली लावलेल्या आहेत. तर बघा छान अशी त्याला पालवी नवीन फुटलेली आहे, मस्त लांबलचक झालेल्या आहेत. आणि जे छोटे छोटे जे दांडे होते ते मी बाकी दुसऱ्या बॉटल्समध्ये लावलेले आहे, कारण मी कुठल्याही बॉटल काचेच्या घरात आणल्या ना का त्या वेस्ट करत नाही, फेकत नाही. त्याच्यामध्ये मी ही अशी मनी प्लॅन्ट लावते. तर इथे पण बघा मस्त छान अशी कवळी 3-4 पानं आलेली आहेत. आता ही पण काही दिवसांनी वेल मोठी होईल. तर जवळजवळ मी 5 बाटल्यांमध्ये मनी प्लॅन्ट लावलेले आहेत. तुम्हाला मी नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. आणि मी इथे ना मला मिशोमधनं पार्सल एक रिसीव झालेलं होतं, मी ऑर्डर केलं होतं. मला म्हणजे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी काही डबे हवे होते, कारण माझ्याकडे डबे होते, पण मी जे आईस्क्रीमचे वगैरे डबे असतात ते मी यूज करायचे म्हटलं फेकून देण्यापेक्षा. पण कधी कधी काय व्हायचं की मला लक्षात राहायचं नाही की ह्या डब्यात काय, त्या डब्यात काय, आणि लवकर मला भेटायचं नाही. त्यामुळे मी हे मिशोवर आहे ट्रान्सपरंट डबे मागवले, जेणेकरून मला पटकन कळेल कुठल्या डब्यात काय आहे. आणि सकाळी टिफिन बनवताना खूप घाई असते, त्यावेळी आपल्याला काही वस्तू मिळत नाही, मला सगळे डबे ओपन करून बघावे लागतात. तर त्यासाठी मला हे खूप युजफुल आहे. तर खूप छान डबे आहेत, मला खूप आवडले. क्वालिटी पण खूप चांगली आहे, खूप रिजनेबल आहेत. इवन त्यासोबत मला ह्या 6 कॅरी बॅग मिळालेल्या आहेत भाज्या वगैरे ठेवायला. तुम्ही बघत असाल 6 मस्त मोठ्या मोठ्या कॅरी बॅग आहेत. त्यामध्ये आरामशी अर्धा किलोची भाजी कुठलीही राहू शकते, एवढ्या मोठ्या कॅरी बॅग्स आहेत. आणि डबे पण खूप छान आहेत, क्वालिटी खूप चांगले आहेत, पातळ नाहीत, कडक नाही आहेत किंवा काय नाही आहेत. खूप छान क्वालिटी आहे त्याची. मला तर खूप जास्त आवडलेले आहेत, म्हणून मी हे बघितल्या क्षणी त्याचा रिव्ह्यू वगैरे बघितला आणि लगेच मागवलेल्या होते. जर तुम्हाला पण पाहिजे असतील तर तुम्ही लिंक कसं कमेंटमध्ये टाका, मी तुम्हाला ह्याची लिंक नक्की देईन. आणि खरंच खूप सुंदर डबे आहेत, मला खूप आवडले. आणि टोटल 6 डबे आहेत. तर भरपूर अशी माझी भाजी आहे, टॅमॅटो म्हणा किंवा मिरची कोथिंबीर वगैरे मी जे साफ करून ठेवते ते ह्याच्यामध्ये आरामात राहील. तर तुम्ही मला लिंक करून कमेंटमध्ये पाठवा, तुम्हाला त्याची मी लिंक नक्की शेअर करेन. तुम्ही पण हे मागवा, खूप युजफुल आहेत. आणि सकाळच्या घाईगडबडीच्या वेळेमध्ये हे खरंच आपल्याला खूप मदतीला म्हणजे खूप उपयोगाला पडणार आहेत. हे तुम्हाला मी म्हणून दाखवलेले आहेत. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की मला सांगा. तर त्यानंतर मी हे सगळे आवरून ठेवून दिले, कारण मला फ्रीज क्लीन करून ते लावायचं होतं, म्हणून मी ते आधी काढले नाही. ते बघा 6 आहेत टोटल, आणि खरंच 6 म्हणजे भरपूर झाले, खूप यामध्ये सामान राहणार आहे. आणि लेंथ वगैरे पण चांगले आहे, हाईट वगैरे पण खूप छान आहे त्याची. तर म्हणून मी पुन्हा हे पॅक करून ठेवून दिले, कारण की मला फ्रीज क्लीन करून मग त्यामध्ये ठेवायचं होतं. आणि काही भाज्या वगैरे पण आणायच्या होत्या, त्या म्हटलं उद्या ऑफिसमधनं येताना मी घेऊन येईन. आणि इथे म्हटलं चहा अशा प्रकारे रेडी झालेला होता. तर छान गरमागरम म्हटलं चहा पहिला पिऊन घेते. आणि चहाबरोबर काय खायचं हे रोजचाच प्रश्न असतो, कारण मला बिस्किट वगैरे चहासोबत खायला आवडत नाही. हार्डली किंवा तरी मी थोडा चिवडा वगैरे असं काही खाल्लं तर. श्रीचा खाऊचा डब्बा मी इथे घेऊन बसलेली होती, तर म्हटलं काय आहे का खायला बघूया. तर टी व्ही बघत बघत थोडा चहा प्यायली. आणि मी टी व्हीवरती माझे व्हिडिओ लावले होते की बॅकिंगला जाऊन आपले व्हिडिओ आपण स्टार्टिंगला कसे बनवलेले, त्यामध्ये मी किती इम्प्रूव्हमेंट केलेली आहे हे मी बघितलं. असं करत करत माझी सगळी कामावर संध्याकाळचे 9 वाजता पाणी आलेलं होतं. ॲज युज्युअल माझं 45 मिनिट्समध्ये मला सगळी कामं आवरायची होती. आणि इथे मी लायटिंग्सच्या ज्या दिवाळीला लायटिंग्स आणलेल्या त्या मी घरामध्ये लावलेल्या होत्या. सो इथे मोबाईल बघत बसलेला, तोपर्यंत मी पाणी भरून घेतलं, एका साईडला मशीन लावून घेतलेली होती. अशी माझी कामं पटापटा मला आवरून घ्यायची होती, कारण पाणी जायच्या अगोदर. आणि मेन म्हणजे आज मी सगळ्यात मोठं काम केलेलं आहे, जी माझी मोठी गॅलरी आहे. म्हणजे मोठी म्हणता येणार नाही, छोटीशीच आहे. इथे पाण्याची टाकी पण भरत लावलेली आहे. ही माझी गॅलरी मोठी आहे, पण ही लांबीला कमी आहे, रुंदीला जास्त आहे. आणि माझी मास्टर बेडरूममधली जी गॅलरी आहे ती लांबीला खूप मोठी आहे. तर तिकडची गॅलरी मी आज छान धुवून काढलेली आहे. हे बघा लाईटिंग खूप छान दिसते, त्यामुळे मी सगळ्या लाईट्स बंद केल्या आहेत. एक छोटीशी झुंबरची लाईट लावलेली होती, त्यामुळे खूप लुक छान वाटत होतं घरातलं. तर हे बघा इथे मी झाडाला सगळ्या माती घातलेली होती. दिवसभर आज टाईम नाही भेटलेला,
तर आता मी घरी आल्यावरती रात्री माती वगैरे घातली आणि सगळी गॅलरी पूर्ण धुवून काढली, कारण खूप घाण झालेली होती. पहा, पाचोळा इवन माती वगैरे पडून खूप लाल लाल झालेली होती. तर पूर्ण गॅलरी मी क्लीन करून घेतली. तर पुढे थोडंसं गॅलरीचं काम करायचं आहे. तर तुम्हाला मी जेव्हा काम स्टार्ट करेन तेव्हा तुम्हाला व्हिडिओमध्ये मी नक्की शेअर करेन. आणि अशा प्रकारे गॅलरी वगैरे धुवून झालेली होती माझी. छान झाडांना पाणी वगैरे घातलं. पाणी आलेल्यावरती मस्त अशी हिरवळ झालेली आहे. काही झाडं सुकलेली आहेत, पण आता पावसाळा म्हटलं सुरू झाल्यावरती काही नवीन झाडं आपण लावूया. आणि इकडे माझी मशीन पण झालेली होती. फक्त कपडे वाळत घालायचे बाकी होते, कारण स्टँडवरचे काही कपडे काढायचे होते, म्हणून मी थोडा वेळ थांबलेली होती, कारण समीर पण आला नव्हता. तर अशा प्रकारे मी माझी सगळी कामं आवरून घेतलेली होती. श्री ते कंटाळलेला. किचन वगैरे आवरून घेतलेलं आणि हे थोडंसं मी पाणी गरम करत ठेवलेलं, कारण मला हे औषध डॉक्टरांनी दिलेलं ते जेवायच्या आधी घ्यायचं होतं. तर ते मी घेऊन नंतर मग जेवायला बसणार होती. तर श्री तो वाट बघत होता मम्मी कधी जेवण वाढते आहे. तर अशा प्रकारे ह्या लाईट्स वगैरे आता मी बंद करते, कारण जवळजवळ 10:30 वाजत आलेले होते. गॅलरीमध्ये आणि माझी जी मोठी गॅलरी ती पण मी छान असं स्वच्छ करून घेतलेली होती. तर म्हटलं श्रीला थांब थोडा वेळ, मी आता जस्ट औषध घेतलं आहे, तुला मी थोड्या वेळाने जेवण वाढते आणि मी पण जेवायला बसते. तर मंडळी, मी अशा प्रकारे हा माझा व्हिडिओ इथे कंप्लीट केलेला आहे. तर तुम्हाला हा माझा दिवसभराचा प्रवास कसा वाटलेला आहे मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका. तुम्हाला जर माझे असेच रोजचे व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही जाऊन बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे सगळ्यात पहिलं माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. चला मंडळी, बाय.